हॅलो माय पीपल, आय एम यू विगी. आणि मला माहिती आहे मी खूप वर्षांनी ब्लॉग बनवतोय. आता आम्ही चाललो आहे आमच्या जिमच्या मेंबर्ससोबत ट्रेकिंगसाठी एका फोर्टवरती. तर आता आम्ही थांबलो आहे हॉटेल भाग्यश्रीवरती आणि ही सगळी आपली टीम आहे. सर यशस्वी हॉटेल आहे हो. हा गड साधारण 12व्या शतकात द्वितीय राजा भोज यांनी बांधलाय. त्यानंतर 1666 मध्ये जेव्हा महाराज आग्र्यामध्ये कैद होते तेव्हा राजमाता जिजाऊ त्यांनी आपल्याला जिंकून घेतला. ओके, तर या गडाच्या पत्रव्यवहारामध्ये असा उल्लेख आहे, एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बादेशावर चाल करून जातील. म्हणजे हा किल्ला त्यावेळी आपल्या पूर्ण जे स्वराज्य आहे त्याची एक भिंत होती, संरक्षित भिंत होती. हा किल्ला सुरक्षित आहे तर मग आपले सगळे किल्ले सुरक्षित, एवढा मोठा किल्ल्याचा इतिहास आहे. तर या किल्ल्यावर पुढे जाताना आपल्यासोबत गाईड आहेत संग्राम, आपले चेतन सर आणि संग्राम सर, तर ते तुम्हाला पुढची माहिती देतील. ओके, थँक्यू. तर इथे आपण आता पायथ्याशी आहे. पायथ्याशी म्हणजे इथून पुढे अजून 8 किलोमीटर किल्ला आहे. आणि आपण बघू शकताय या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली, कारण इथून पुढे गाडी जात नाही. हा रस्ता थोडासा डिफिकल्ट आहे. सो बघू. अजून 2 किलोमीटर आत जायचं आहे. ते बघू शकता इथं मस्त थुका आलंय. अजून पण 1 किलोमीटरचा तरी उरलेला आहे असं वाटतंय मला. आणि जसं आपण पुढे जातो तसं रस्ता खूप चिवट आणि खडतर आहे. माझ्या पायात पाणी गेल्यामुळं थोडंसं चालणं अवघड होतं आहे. कडून येणारा हा दरवाजा आहे आणि तिकडनं दुसऱ्या साईडने येतोय तो कोकणातून सिंधुदुर्गातून मारूर मधून येतोय. आणि ह्या ज्या इथं तोफा दिसतात आपल्याला त्या इंग्रजांनी खाली टाकलेल्या दरीमध्ये, आपल्या इथलं त्रिवेणी रमणा ग्रुप आहे हा बोरवडेचा, यांनी त्या तोफा काढून तिथं कोल्हापूरमध्ये त्याचा परत रेस्टोरेशन केले, सगळे त्याची चाकं वगैरे, आणि त्यांनी स्वखर्चाने इथं आणून ठेवलेले सगळं. पण या ठिकाणी जे आलोय ते पुरातन अशी घोडेबाव आहे. घोडेबाव म्हणजे ह्या ठिकाणी घोड्यांच्या पाण्याची सोय केलेली होती. तसेच येथील पाणी पिण्यासाठी पण वापरायचे, कारण घोडे हे कायम स्वच्छ पाणी पितात. त्याच्यामुळे ह्या विहिरीचं पाणी इतकं स्वच्छ आहे की कोणीही पिऊ शकतो. बावडी नाव आहे. हा,
इथून आपले महाराज सगळ्यांचं म्हणजे जे काय येथील लोक वगैरे त्यांचं सगळं इथंच निर्णय वगैरे व्हायचे इथे बसून, आणि बाकी सगळे कोणी पण कुठं पण उभारून दे, इथून सगळं स्पष्ट दिसेल असं सगळं हे होतं. आणि त्या कोपऱ्यातून जरी कोणी बोलला तर ते इथं स्पष्ट ऐकलं जाईल, कारण कसं एक जण बोलला पुढं जर 10 जणांचं ते वेगळं यायचं तोंडाला. त्याच्यामुळे इथलं रचनाच अशी केलेली की कुठल्या पण कोपऱ्यानं कोण पण बोलून दे, त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. गाइस हा आहे कोकण कडा. Hi guys. Hi guys. We are came to the Rangana Killa for visiting or trekking. तर ह्यो आपण आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्यो 12 महिने ह्याच्यात पाणी असतं या तलावामध्ये. आणि ह्यो महाराजांनी जे तलाव म्हणजे चालू केला बांधकाम ह्याचं, त्या हिचे जे दगड निघल्यात ह्या दगडांचं बांधकाम आपल्या इथं म्हणजे बघायला मिळते आपल्याला बऱ्याच ठिकाणी. तर या इथं जेवढं पाषाण आहे इथं असं काही मातीचा वगैरे भाग नाही, तरी पण इथं भरपूर पाणी आहे आणि हे पाणी पिण्यासाठी वापरत येत होतं त्यावेळेला. आता काय याचा यूज इतक्या काय होत नाही. आणि म्हणजे जुनं त्यावेळेचं हे. म्हणजे 12 महिने पाणी असल्यामुळे याला 12 तलाव असं नाव आहे. आज एक पूर्ण अर्धा पूर्ण झालाय, अजून 2-3 किलोमीटर गेला. 6 किलोमीटर गेलं पूर्ण होईल. सगळ्यात पहिला मला सगळ्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. सगळ्यांनी एक पूर्ण केलाय आणि मी खास धन्यवाद मानतो आपले चेतन आणि आपले गाईड रोहित सर त्यांचं. तुम्ही माहिती सांगितली आपल्याला, त्या दोघा भावांनी चांगले शूटिंग वगैरे केलं आपलं. 2 भावाने सुहास सर, ओम सर, शुभम सर, बरं यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. यांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे न थकता प्रतिसाद दिल्याबद्दल पुढच्या आपण काय मोठं करूया. थँक्यू.